पीक विमा खरीप 2025 संदर्भातली एक अपडेट आहे मित्रांनो. आणि जी नक्कीच दिलासादायक नाहीये मित्रांनो. तर मित्र खूप दिवसापासून मी असो किंवा इतरही जे विश्वासार्ह मंडळी असेल, किंवा कृषी विभाग असेल किंवा पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी ज्यांच्याकडून माहिती देण्यात आली, सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती देण्यात आली 15 जानेवारी 2026 नंतर 2025 खरीपचा पीक विमा वाटप होण्याकरिता सुरुवात होईल. ही माहिती कशाद्वारे देण्यात आली, कशाच्या आधारावर देण्यात आली? तर मित्रहो, उंबरठा उत्पादन, कृषी विभाग आणि यांच्याकडून कृषी विभागाला आणि शासनाला मिळालेले जे उंबरठा उत्पादनाची जी आकडेवारी होती, आणेवारी होती पैशाची, ही सर्व प्रोसेस, सर्व काही डिटेल राज्य शासनाकडे, राज्य शासनाच्या वतीने परत पीक विमा कंपनीला सुद्धा दिलेली होती मित्रांनो. त्यामुळे राज्य शासनाच्या वतीने जी काही प्रक्रिया करण्याची प्रोसेस, कार्यवाही होती, ती सर्व झालेली होती, 100% झालेली होती. एवढंच काय, तर पीक विम्या संदर्भातला जो निधी असतो, हप्त्या संदर्भातला, तो सुद्धा कंपनीला वर्ग झालेला होता. म्हणजे राज्य शासनाच्या वतीने पीक विमा संदर्भात कुठलाही प्रोसेस, कुठलीही कार्यवाही राहिलेली नव्हती. आणि त्यानंतर जेव्हा परत एक वेळेस पीक विमा संदर्भात विचारपूस करण्यात आली, बऱ्याचशा ठिकाणी बऱ्याचशा मंडळींनी विचारपूस केली पीक विमा कंपनीच्या माध्यमातून, तेव्हा त्यांच्याकडून काहीतरी तांत्रिक अडचण, तांत्रिक त्रुटी असल्याच्यामुळे पोर्टलवर थोडासा वेळ लागत आहे असं सांगण्यात आलेलं होतं आणि लवकरात लवकर पीक विम्याचं वाटप, वितरण सुरू होईल असं सांगण्यात आलेलं होतं मित्रांनो. परंतु आता अपडेट घेत असताना अशी माहिती मिळत आहे की पीक विमा मध्ये जो बदल झालेला आहे, म्हणजे या अगोदर ₹1 मध्ये पीक विमा ही योजना होती आणि या वर्षीची जी योजना आहे ती उंबरठा उत्पादनावर, कापणी प्रयोगावर आधारित आहे. आणि यासोबतच यांचे पीक विमा कंपनीचे जे पोर्टल आहेत, या पोर्टलमध्ये PFMS जी प्रणाली आहे, या प्रणालीमध्ये जे वेगवेगळे बदल झालेले आहेत, ज्यामध्ये फार्मर आयडी, 7/12 ऑनलाईन, ई पीक पाहणी, या सर्व गोष्टीची माहिती एकत्रित करत असताना पोर्टलवर ती कुठे ना कुठे मिसमॅच होत आहे. थोडा फरक पडत आहे, ज्यामध्ये बँक अकाउंट किंवा बँक पासबुकवरचं तुमचं नाव, आधारवरचं नाव, 7/12वरचं नाव, दोन्ही तिन्ही ठिकाणी लिंक असलेले मोबाईल नंबर, ई पीक पाहणी, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या पोर्टलवर अपडेट करत असताना, जोडत असताना कुठे ना कुठे थोडाफार त्या मध्ये फरक जाणवत आहे आणि त्यामुळे थोडासा वेळ लागत आहे. एवढंच काय, तर राज्य शासनाच्या वतीने पीक विमा कंपनीला जो निधी हस्तांतरित केलेला आहे, वर्ग केलेला आहे, ते स्वीकारण्यामध्ये सुद्धा कुठे ना कुठे, कारण PFMS मागच्या 4-2 वर्षापासून आपण पाहत आहोत, सर्वांना सर्वश्रुत आहे. PFMS जी प्रणाली ऍक्टिव्हेट करण्यात आलेली आहे, जिचा उपयोग ॲट ए टाइम सर्वांना सर्वदूर डीबीटी अकाउंटवर पैसे देण्याकरिता खूप मदत होतो आणि खूप चांगल्या प्रकारे आहे. परंतु यावेळेस 2025-26 त्या PFMSच्या प्रणालीमध्ये सुद्धा अपडेट करणे सुरू असल्यामुळे तो जो निधी दिलेला आहे तो तिथे स्वीकारल्या गेलेला नाही, स्वीकारल्या जात नाही असं दाखवण्यात येत आहे. म्हणजे एक्सेप्ट झालेलं नाही असं ते दाखवत आहे मित्रांनो. सोबतच पीक विमा कंपनीचं PMFBYचं पोर्टल आहे, त्याप्रमाणे एक NCRPचं सुद्धा पोर्टल आहे, नॅशनल क्रॉप इन्शुरन्स पोर्टल, ज्याला आपण राष्ट्रीय पीक विमा पोर्टल सुद्धा म्हणतो. त्या पोर्टलवर आणि दुसरं जे त्यांचं एक आहे UFSCI, म्हणजे 2025 नुसार जे नवीन आहे ना, युनिफाईड फार्मर सर्व्हिस इंटरप्राइज, या दोन्हीमध्ये असं झालेलं आहे की येथे जेव्हा शेतकऱ्यांची माहिती गोळा करून मॅच केल्या जाते, म्हणजे राज्याने दिलेली माहिती आणि राज्याचं जे पोर्टल आहे त्याची माहिती आणि केंद्राचं जे पोर्टल आहे, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचं आणि स्टेट गव्हर्नमेंटचं, त्यामध्ये काय असते की महाभूलेख आणि ई पीक पाहणी यावरचा जो डाटा आहे तो तंतोतंत मिळत नाहीये मित्रांनो. त्यामुळे सुद्धा पीक विमा शेतकऱ्यांना मिळण्याकरिता उशीर होत आहे. कारण स्टेट गव्हर्नमेंटचा डाटा आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचा जो डाटा आहे तो पोर्टलवर जुळत नसल्याने आणि सोबतच शेतकऱ्यांना डीबीटी अकाउंटवर सुद्धा अडचण येत आहे. त्यांच्यामध्ये मिसमॅच असल्याने सुद्धा उशीर लागत आहे. ही माहिती समोर येत आहे मित्रांनो. आणि मी सांगितल्याप्रमाणे PFMS वर अपडेट चालू आहे. त्याच्यामुळे हा जो निधी आहे राज्य शासनाच्या वतीने दिलेला, तो सुद्धा स्वीकार केलेला गेला नसल्याचं निदर्शनास येत आहे, समोर येत आहे मित्रांनो. त्यामुळे उशीर लागत आहे. आता हा उशीर किती होऊ शकतो हे आम्हाला सर्वांनाच माहित आहे की सांगता येत नाही. कारण या अगोदर पीक विम्याची आपण परिस्थिती पाहिलेली आहे की 2022चा 23-24 पर्यंत मिळत आला, 23चा 24-25 पर्यंत मिळत आला. अजून तर काही काही जणांना मिळालेला सुद्धा नाही आहे. परंतु फक्त आणि फक्त एक गोष्ट आपल्याला पीक विम्यासंदर्भात दिलासादायक आहे. ती गोष्ट अशी आहे की राज्य शासनाच्या वतीने पूर्ण कार्यवाही झालेली आहे, पूर्ण पूर्तता करून देण्यात आलेली आहे. फक्त आणि फक्त आता हा जो डाटा आहे तो डाटा मॅच झाला आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या पोर्टलवर पीक विम्याच्या तांत्रिक अडचणी दूर होऊन क्लिअर झाला की त्याच्यानंतर त्या शेतकरी बांधवांना तो पीक विमा मिळण्याकरिता सुरुवात होणार आहे. आता याच्या व्यतिरिक्त जर त्या त्रुट्या दूर करण्याकरिता परत
कृषी विभागाच्या माध्यमातून, महसूल विभागाच्या माध्यमातून किंवा पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून शेतकऱ्याशी संपर्क साधला गेला, सीएससी सेंटरवाल्याच्या माध्यमातून किंवा त्यांना मेसेज पाठवण्यात आले मोबाईलवर, तर वेळ प्रसंगी त्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या कागदपत्रांची दुरुस्ती करावी लागू शकते. हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपण नेहमी जे आपल्याला अडचणी येतात, डीबीटी लिंक, डीबीटीचं कोणतं अकाउंट खातं लिंक आहे, केवायसी, या छोट्या-छोट्या ज्या गोष्टी होत्या, या गोष्टी आता बाजूला राहिल्या. याच्यापेक्षा महत्त्वाच्या गोष्टी आहेत, की सर्व ठिकाणी तुमचे डॉक्युमेंटचे नावं, स्पेलिंग मिस्टेक जे आहेत, त्या तंतोतंत अगदी बरोबर आहेत का? या सर्व गोष्टी पाहण्यात येत आहे मित्रांनो. त्यामुळे या पीक विमा मिळण्याकरिता उशीर होत आहे. मग आता शेतकरी बांधवांना तर तारीखच हवी असते. तारीख सांगणे सध्या तरी आता शक्य नाहीये. वेळ प्रसंगी आता जवळपास आज 2 फेब्रुवारी झालेली आहे. जवळपास पूर्णच्या पूर्ण फेब्रुवारी महिना सुद्धा या प्रक्रियेकरिता लागू शकतो किंवा फेब्रुवारीच्या आत शेवट सुद्धा पीक विम्याच्या वितरणाकरिता सुरुवात होऊ शकते. या व्यतिरिक्त सुद्धा जर पीक विमा वितरण कोणत्याही भागामध्ये कोणत्याही शेतकऱ्यांना ज्यांचं सर्व काही बरोबर आहे आणि ते स्वीकार केल्या गेलं पोर्टलवर आणि वितरण सुरू झालं, तर त्या संदर्भातली अपडेट आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करू मित्रांनो. कारण या अगोदर मी असो किंवा इतरांनी सुद्धा हे सांगितलेलं होतं, की पीक विमा जवळपास येत्या 8 दिवसाच्या आत आज, उद्या, संध्याकाळी, सकाळी कधीही पडू शकतो आणि ते फक्त आणि फक्त राज्य शासनाची पूर्ण झालेली कार्यवाही, पूर्तता, सर्व काही रेडी असल्याच्या कारणास्तवच सर्वांनी या गोष्टीची हमी घेतली होती आणि विश्वासाने सर्व शेतकरी बांधवांपर्यंत ही अपडेट, ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता, की कधीही तुमच्या खात्यामध्ये या पीक विम्याच्या वितरणाकरिता अनुदानाला सुरुवात होऊ शकते. आता हा तर क्लिअर झाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर, संभ्रम क्लिअर झाला, की पीक विमा कधीपर्यंत येईल, आता येईल का नाही येईल का, आज येईल का उद्या येईल का. आम्हाला नाही आला तर कुणालाच आलेला नाहीये. 2025 खरीपचा सांगत आहे मी. 2024चं वितरण मागे पुढे 4, 8, 15 दिवसाच्या, महिनाभराच्या हप्त्याने सुरूच आहे. त्या संदर्भात काही अपडेट आली तर ती परत एकदा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. परंतु खरीप 2025च्या पीक विम्याला सध्या तरी उशीर लागताना आपल्याला पाहावयास मिळत आहे. त्यामुळे या विम्याला मिळण्याकरिता थोडाफार अजून सुद्धा वेळ लागणार आहे मित्रांनो. तर आशा करतो की तुम्ही समजून घेऊ शकता. आणि आता महत्त्वाचा विषय अजून सुद्धा, कारण की मागच्या 2 ते 3 वर्षामध्ये आपण पाहिलेलं आहे, की ₹1 पीक विम्यामध्ये खूप काही-काही शेतकऱ्यांना काही-काही भागामध्ये खूप चांगल्या रकमा भेटल्या. खूप चांगले अमाउंट पाहावयास मिळालेले आहे. त्यांना समजा हेक्टरी 2 हेक्टरापर्यंत 25, 50, 60 हजारापर्यंत सुद्धा 60, 70, 70, 80 हजारापर्यंत सुद्धा रकमा मिळालेल्या आहेत. परंतु हा जो विमा आहे या वर्षीचा खरीप 2025चा कापणी प्रयोगावर आधारित आहे आणि सोबतच तो थेट एका शेतकऱ्याच्या शेतातल्या नुकसानावर पर्सेंटेजवर आधारित नाही आहे. सज्जानुसार, मंडळानुसार आहे. त्यामुळे तुमचं जे उंबरठा उत्पादन कापणी प्रयोगाच्या अंती निघालेलं आहे, पैशाची आणेवारी आहे, त्याच्यानुसारच सर्व शेतकऱ्यांना हेक्टरवारी, हेक्टरनुसार सरासरी मिळणार आहे. आता खूप सारे शेतकरी बांधव अजून सुद्धा विचारत आहेत, की मग हेक्टरी किती मिळणार आहेत? याची कुठेही विश्लेषण करण्यात आलेलं नाहीये. फक्त आणि फक्त आपण एवढं समजू शकतो, की मुख्यमंत्री साहेबांनी ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्यावेळेस सांगितलं होतं पॅकेज जाहीर करत असताना अतिवृष्टीचं ₹17,500 हेक्टरी देण्यात येईल. आपण त्याच्यापेक्षाही थेट अर्ध्यावर येऊ शकता आणि ₹7,000-8,000 एका हेक्टरला मदत अनुदानाची पीक विम्याची मिळेल. सध्या परिस्थितीमध्ये समजू शकता. याच्या व्यतिरिक्त सर्व शेतकऱ्यांचं बरोबर असलं, पोर्टलनं त्याची माहिती डाटा घेतला आणि ते वितरण सुरू झालं, तर त्या शेतकऱ्याला त्याच्या हेक्टरानुसार, क्षेत्रफळानुसार त्या भागातील सज्जा मंडळाचं कापणी प्रयोग पैशावारी किती आली, त्याची माहिती घेऊन आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत हेक्टरी किती मिळू शकतात, याचा अंदाज, गुंठेवारी सुद्धा किती मिळू शकतात, हा अंदाज नक्कीच माहिती जमा करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न असेल मित्रांनो. तर मित्रहो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला गोड बातमी तर देऊ शकलोच नाही आणि जी सत्य परिस्थिती होती ते मांडणे आवश्यक वाटलं, जेणेकरून तुम्हाला वेळ पाहावयास परत वेळ मिळेल, तुमची चिडचिड होणार नाही, तुम्ही या पैशाच्या अनुदानाच्या रकमेच्या आशेवर बसणार नाही किंवा दुसरा कुणाला शब्द देणार नाही. याकरिता मला आवश्यक वाटलं, त्याकरिता मी पीक विमा खरीप 2025 संदर्भात ही अपडेट आपल्या सर्वांपर्यंत देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्र, आशा करतो भलेही गोड बातमी नसली, उशीर होत असला तरी तुम्हाला ही माहिती नक्कीच उपयोगी पडेल. तर मित्र, या व्हिडिओवर कुणी जर नवीन असेल तर या प्रकारची विश्वासार्ह माहिती सर्वात अगोदर मी आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवू शकेल. शेती संदर्भात, इतर योजनांसंदर्भात, लाडकी बहीण असेल, संजय गांधी निराधार योजना असतील किंवा इतरही योजना असतील आणि अपडेट असेल, त्या संदर्भात ती माहिती पोहोचू शकेल. याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, पेजला फॉलो करून घ्या, व्हिडिओला लाईक करून घ्या, बेल आयकॉनचे बटन दाबून घ्या, जेणेकरून मी आपल्या सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचवू शकत राहील वेळोवेळी नवीन माहिती. आणि इतर तुमच्या मित्रांना, शेतकरी बांधवांना सुद्धा ही माहिती पोहोचवी याकरिता हा व्हिडिओ सर्वदूर त्यांच्यापर्यंत सुद्धा शेअर करा मित्रांनो. तर मित्र, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या आमच्या उपयोगी माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.